आपलं समीकरण 3x अधिक 2y बरोबर 29 आणि 5x वजा y बरोबर 18. म्हणजेच लिहिताना काय लिहायचं, समीकरण 1 आणि 2. पहिलं समीकरण कोणतं आहे रे? 3x अधिक 2y बरोबर 29 आणि सेकंड आहे ते 5x वजा y बरोबर 18. हे दिलेली दोन समीकरण आहेत आणि आपल्याला करायचंय काय रे? चलाचा लोप करायचा. मग चलाचा लोप करताना आपण काय करणार आहे, समीकरण 2 ला कितीने गुणायचंय? 2. समीकरण 2 ला 2 ने गुणायचे. का 2 ने गुणायचंय? तर इथं अधिक 2 आहे आणि इथं फक्त y आहे. मग या चलाचा लोप करण्यासाठी आपल्याला इथं 2 येणं गरजेचं आहे. म्हणून आपण समीकरण 2 ला कितीने गुणणार आहे? 2 ला गुणणार आहे. मग समीकरण 2 च्या दोन्ही बाजूंना 2 ने गुणल्यानंतर 2 गुणिले 5x वजा 2 गुणिले y बरोबर 2 गुणिले काय येणार आहे? 18. आलं का? 2 प्रत्येक बाजूला आपण कितीने गुणलं? 2 ने गुणलं. मग 2 गुणिले 5 किती आलं रे? 10x वजा 2 गुणिले y किती आलं? 2y बरोबर 18 गुणिले 2 किती आलं? 36. हे समीकरण नंबर आपल्याला किती मिळालं? 3 मिळालं. आता समीकरण 1 आणि 3 यांची काय करायची आपल्याला? बेरीज. म्हणजे समीकरण 1 आणि हे जे समीकरण 3 आहे त्यांची आपल्याला काय करायची? बेरीज. मग समीकरण काय आपलं? 3x अधिक 2y बरोबर 29 आणि 10x वजा 2y बरोबर 36. आता इथं अधिक 2y आणि इथं वजा 2y बरोबर आहे. मग 2y ला 2y काय होतात? जातात. इथंच आपला काय होतो? चलाचा लोप. म्हणजे एक चल राहते का रे? x आणि y ही दोन चल असतात. त्याच्यातलं एक चल तर इथं निघून जाते. उरते काय? फक्त x. मग आता आपल्याला यांची बेरीज करायची. मग 3 अधिक 10 किती झाले? 13x. मग 13x आहे आणि 29 अधिक 36 किती झाले रे? 65 झाले. मग हे 13 आहे ते x ला काय असतं रे? गुणिले. ते इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? भागिले. मग x बरोबर 65 भागिले 13. 13च्या पाड्यात 65 आहे का? 13 पाची 65 म्हणजे 13 एके 13 आणि 13 पाची 65. म्हणजेच आपलं x बरोबर किती आलं? 5. आलं का? x बरोबर 5. मग x बरोबर 5 ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवायची? 1 मध्ये ठेवायची. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेव. मग 1 नंबरचं समीकरण आपलं कोणतं आहे? तर 3x अधिक 2y बरोबर 29. आहे का? इथं लिहिलंय का? 3x अधिक 2y बरोबर 29. आता त्याच्यामध्ये आपल्याला x ची किंमत ठेवायची. म्हणजे 3 गुणिले 5 अधिक 2y बरोबर 29. आता 3 गुणिले 5 किती झाले? 15 झाले. 15 अधिक 2y बरोबर 29. आता हे 15 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहेत रे? मायनस होणार आहे. म्हणजे इकडे बेरीज आहे, अधिक आहेत ते, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? वजा. मग 29 मधून 15 गेले राहतात किती? 14. हे 2 जे आहे ते y ला काय असतं रे? गुणिले. इकडे आल्यानंतर काय झाले? भागिले झाले. झाले की नाही? मग 2 एके 2 आणि 2 साती 14. म्हणजेच y बरोबर किती आलं? 7. y बरोबर किती आलं? 7. मग x y समीकरणाची उकल बरोबर 5 आणि 7. समजलं का सर्वांना?